रामशेठ ठाकुर और प्रशांत ठाकुर की मनमानी से तंग आकर कांग्रेस के कार्यकर्ता सीसी भगत के भाई नारायण भगत सहित नवीन पनवेल प्रभाग क्रमांक 2 के कांग्रेस कार्यकर्ताओं ने शेका पक्ष में जाहिर प्रवेश किया। इतवार को नवीन पनवेल में आयोजित किए गए कार्यक्रम के दौरान इन कार्यकर्ताओं का स्वागत किया गया। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जयम म्हात्रे, शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण गरत, राष्ट्रवादी के नेता सुनील गरत, नगराध्यक्ष संदीप पाटिल, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, पंचायत समिति के पूर्व सभापति प्रमोद भगत, मीरा म्हात्रे, कर्नाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल आदि गणमान्यों सहित नगर सेवक, गठबंधन के पदाधिकारी तथा कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने उपस्थितों को संबोधित करते हुए कांग्रेस की कड़ी शब्दों में आलोचना की। आता परवा दिवशी त्याने सांगितलं का विवेक पाटलांची मला कीव करावीशी वाटते असं माननीय रामशेठ ठाकूर साहेब बोलले। माझी कीव करायला तुमची गरज नाही। माझ्या शेका पक्षाचे लाल बावट्याचे निशाणीचे माझे कार्यकर्ते एवढे मजबूत आहेत की माझे सगळे प्रश्न होते ते सोडवण्याची ताकद माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि ते आतापर्यंत सोडवलेले आहेत। गेल्या 50 वर्षात सोडवलेले आहेत आणि याच्या पुढे देखील सोडवतील। तुमच्या सारख्यांचे कीव करण्याची ना आमचा विचार करण्याची तुम्हाला गरज नाही। विचार करायचाच असेल तर तुमचा करा आणि हे चांगले कार्यकर्ते तुमच्या पक्षाला रामराम ठोकायला लागलेले आहेत त्याचा विचार तुम्ही करा असं जाहीर आव्हान मी या ठिकाणी करतो। काय कीव करायची वाटते म्हणजे यांच्याकडे कोण पक्षाचे उमेदवार ठरत नाही काय नाही। अरे गोष्ट खरी आहे ना। आमच्याकडे 4 पक्ष आहेत, 4 पक्षाचे नेते मंडळी आहेत, 4 पक्षाचे कार्यकर्ते आहेत। त्यांच्याशी सल्लामसलत करायची आहे, त्यांच्याशी चर्चा करायची आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे, त्यांच्याचं मत आजमावून घ्यायचं यासाठी आम्हाला वेळ लागतो। तुमच्यासारखी फक्त चमचेगिरी करणारा ते तिकीट द्यायचा असला व्यवहार शेका पक्षात आणि आमच्या आघाडीमध्ये नाही आहे। आणि आम्ही असं नाही सांगत 20 लाख रुपये आहेत का रे तुझ्याकडं तर तिकीट माग। अरे आमच्या कार्यकर्ते जर 20 लाख नसतील पण महेंद्र भक्तासारखी काम करण्याची हिम्मत असणारच कार्यकर्ते आम्हाला। इस दौरान शेका पक्ष में प्रवेश करने वाले महेंद्र भगत ने भी कांग्रेस की कड़ी शब्दों में आलोचना की। त्या बावडून राहत होत्या त्याला इथं घर पण नाही, त्यांचं घर स्वतः घर पण राहायला हे वडिलांच्या सासऱ्याच्या घरी राहतात। अशा वर्षा नाही त्याला आम्ही तिकीट दिला गेल्या 5 वर्षानंतर अगोदर आणि त्यांना निवडून आम्ही रात्रभर फिरून प्रत्येक घरोघरी फिरून त्यांना निवडून आणले। त्याला कोणाला माहिती नव्हतं काही वर्षाला कुठे आहेत कोणाला माहिती नव्हत्या। आता ते आमच्या डोक्यावर बसून आम्हाला म्हणतात तुम्ही कोण आहे तुम्ही मला बोलता येत नाही म्हणून आता रामशेठ म्हणून तुम्हाला बाईकवर बोलता येत नाही आणि बाईकवर बोलता येत लोकांची कामे आम्ही किती करतो या संपूर्ण आकाशाचं काम पण करतो। रवी असं काय आसूचे काम करा आज 5 वर्ष झाले 5 रुपयाचं काम केलं नाही आमच्या नगरपालिकेत आसूच्यामध्ये त्याचा सांगा 5 वर्ष काम केलं नाही म्हणून मी 5 वर्षामध्ये 5,000 काम केलं नगरपालिका आमच्या आसूच्यामध्ये सगळं काम आम्ही असून मी काय काम करतो इथं पदाधिकारी असून मी आहे मी सगळं काम करतो इथे आणि हा माणूस तिकडे पाया पाडत असतो सकाळी उठतो आणि पाया पाडत असतो। इथं लोकांची कामं कोण करतो होते का हे सांगा कोणी आम्ही 5 वर्ष काम करू। इस अवसर पर राजेंद्र पाटिल तथा सुनील गरत आदि ने भी कांग्रेस पर निशाना साधा। इस दौरान नारायण भगत सहित गजानन भगत, महेंद्र भगत, अविनाश भगत, आतिश भगत, अधीर भगत, भीमराव भगत, विलास बेंद्रे, सुशील आरोळकर, भाऊ म्हात्रे, चंद्रकांत म्हात्रे, निलेश बेंद्रे, निलेश गोयजे, जितेंद्र गोयजे, सुनील मोहतकर, संजय कामले, नरेश नरसिंगे, हेमंत तिवारी, महिला कांग्रेस कार्यकर्ता बयोबाई भगत, नलिनी भगत, सुवर्णा भगत, संजीवनी भगत, लीना भगत, अहिल्या म्हात्रे, शर्मिला आरोळकर, जयश्री म्हात्रे, वंदना तिवारी, सुनीता मोहतकर, तारावती कामले, राजश्री कामले आदि कांग्रेस कार्यकर्ताओं ने शेका पक्ष में प्रवेश किया, जिनका गणमान्यों के हाथों स्वागत किया गया।